तुझी वेळ येणार आहे. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, मी एवढं सगळं करूनही माझ्या आयुष्यात काहीच बदल का होत नाही. आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, स्वप्न पाहतो, पण परिणाम दिसत नाही. आणि मग मन हळूहळू थकायला लागतं. आजूबाजूचे लोक पुढे जाताना दिसतात. कुणाचं करिअर सेट होतंय, कुणाचा व्यवसाय वाढतोय, कुणाचं आयुष्य खूप सुंदर दिसतंय आणि आपण मात्र त्या जागेवरच उभे आहोत असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ती तुमचा अंतिम टप्पा नाही किंवा ते तुमचं ठिकाण नाही. हे फक्त तुमच्या प्रवासातील एक अवस्था आहे. कदाचित आज तुमच्याकडे हवे तेवढे पैसे नसतील किंवा वाईट काळातून तुम्ही जात असाल. कदाचित आज तुम्हाला ओळखणारे खूप कमी लोक असतील. कदाचित तुमच्यावर विश्वास ठेवणारेही लोक खूप कमी असतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. कधीकधी बीज जमिनीखाली असताना त्याची वाढ कोणालाच दिसत नाही, पण त्या अंधारातही ते तेवढ्याच गतीने वाढत असतं, मुळं मजबूत करत असतं आणि योग्य वेळ आली की ते बीज एक मोठं झाड बनतं. तसंच आपल्यासोबतही होऊ शकतं. आज तुमची मेहनत कोणाला दिसत नसेल, कोणाला वाटत नसेल की तुम्हाला स्वतःच्या मनाला असं वाटत असेल की तुम्ही अपयशी आहात, पण उद्या त्याचे परिणाम सगळ्यांनाच दिसतील. म्हणून लोक काय म्हणतात याचा विचार करणं थांबवा. लोक आज तुमच्यावर हसतील, पण उद्या तेच लोक तुमचं उदाहरण इतरांना देतील. आज लोक तुम्हाला कमी लेखत असतील, उद्या तुमच्या संघर्षाची गोष्ट सांगितली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, थांबायचं नाही. तुम्हाला थकता येणार नाही. कधी रडावंसं वाटेल, कधी स्वतःवर शंका येईल, कधी वाटेल बस झालं, आता खूप प्रयत्न केले, आता वाटतंय इथून आपण पुढे जाऊ शकत नाही. पण त्या क्षणी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी इतका प्रवास करून इथंपर्यंत आलोय, तर आपण फक्त थोड्या कठीण काळामुळे हार मानणार आहे का? अजिबात नाही. कारण तुमच्यामध्ये त्यापेक्षा जास्त ताकद आहे. तुम्हाला स्वतःची ताकद अजून पूर्णपणे माहिती नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक आणि अपयशी लोकांमध्ये हा फरक नसतो की यशस्वी लोकांना अडचणी येत नाहीत. प्रत्येकाला अडचणी येतात. अडचणी दोघांनाही समान येत असतात. फरक फक्त एवढाच, एक व्यक्ती अडचणीसमोर थांबतो आणि दुसरी व्यक्ती अडचणींना म्हणते, तू मला थांबवू शकत नाहीस. तुम्ही दुसरी व्यक्ती बनू शकता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपयशाला एक शिक्षक समजा. अनुभव घ्या. पडलात काही हरकत नाही, पुन्हा उठा. चुकलात काही हरकत नाही, चुका प्रत्येकाकडून होतात आणि जे प्रयत्न करतात त्यांच्याकडून चुका होतच असतात. चूक समजून घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. लोकांनी नाकारलं, हार मानू नका, काही हरकत होत नाही. स्वतःने स्वतःला नाकारू नका, कारण जगाने तुम्हाला नाकारलं तरी जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमच्याकडे अजूनही जिंकण्याची संधी आहे. त्या संधीला वाया घालवू नका किंवा स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवरचा काढू नका. तुम्हाला कदाचित वाटेल, माझ्याकडे योग्य संधी नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं आयुष्य चांगलं नाही किंवा माझं नशीब चांगलं नाही, माझ्याकडे कुणाची मदत नाही. पण सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सगळं मिळण्याची गरज नसते. तुमच्याकडे जे आहे त्यापासून सुरुवात करायला शिका. छोटीशी सुरुवात करा आणि मग बघा. दररोज एक पाऊल पुढे टाकत जेव्हा राहाल ना, तेव्हा मोठं यश नक्की मिळत जाईल. कारण मोठं यश हजारो छोट्या प्रयत्नांमधूनच तयार होत असतं. आज 1 तास स्वतःसाठी द्या. आज काहीतरी नवीन शिका. आज कालपेक्षा थोडं चांगलं काम करा आणि मग बघा, तुमची वेळ नक्की येणार आहे. फक्त तुमचा प्रवास थांबवू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.